श्री स्वामी समर्थ 12 ऑगस्ट 2026 बुधवार दिवशी वर्षाची सर्वात मोठी दीप अमावस्या आलेली आहे. आषाढ अमावस्या आलेली आहे. तर आपण सर्वच जण आपल्या घरातील जेवढे दिवे असतील तेवढे छान घसून पुसून स्वच्छ करून अगदी लखलखीत करून आपल्या दिव्यांची पूजा करणार आहोत. तर छान असा पाटावर लाल कपडा अंथरा महिलांनो, त्यावर सर्व दिवे आपण स्थापन करायचे आहे. प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या किंवा देवघरात गणपती बाप्पांना हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा आघाडा वाहून पूजा करून घ्या. आणि नंतर प्रत्येक दिव्याच्या खाली थोडेसे अख्खे तांदूळ ठेवून त्यावर आपण दिव्यांची स्थापना करायची आहे. असेच दिवे स्थापन करू नका. वर्षाचं मोठं दीपपूजन करणार आहोत. आपले सर्व सण वार शुभ तिथी याच दिव्यांच्या साक्षीने आपण साजरे करत असतो. तर दिव्यांची छान अशी साजरं संगीत या दिवशी विधीपूर्वक पूजा करा आणि तांदळाची रास जरूर करा आणि त्यावर प्रत्येक दिवा लहान असो मोठा असो तांदळाच्या राशीवर स्थापन करा. मग दिव्यांची पूजा करा. बघा वर्ष कसं भरभराटीचं जाईल. नंतर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा त्याची खीर बनवून तुम्ही देवांना नैवेद्य दाखवला तरीही चालेल. पण तांदळाच्या राशीवर आपल्या घरातील प्रत्येक दिवा स्थापन करा आणि मग त्या दिव्यांची हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा आणि आघाडा वाहून पूजा करायची आहे. मुलांना सुद्धा मुलगा असो मुलगी असो आपल्या मुलांना औक्षण या दिवशी महिलांनो जरूर करा. तुम्ही घरातल्या दिव्यांनी करू शकता किंवा कणकेचे दिवे बनवले गोड दिवे त्यानेही करू शकता. नंतर ते दिवे काय करायचे तर ते दिवे एखाद्या झाडाखाली ठेवून या. कोणाचं तरी पोट भरेल. किडे मुंगळे पक्षी त्याने सुद्धा तुमच्या घरावरील पितृदोष दूर होईल. धन्यवाद.